मित्रांनो, सत्ययुगात मूर नावाच्या राक्षसाचा जन्म झाला. तो खूप भयानक होता. तो भयंकर राक्षसाने इंद्र, आदित्य, वसु, वायू, अग्नी इत्यादींचा पराभव करून सर्व देवांना पळवून लावले. तेव्हा इंद्रासह सर्व देव भयभीत झाले आणि घडलेली संपूर्ण घटना भगवान शंकरांना सांगितली. मूर राक्षसाच्या भीतीने सर्व देव मृत्यू लोकात भटकत आहेत. तेव्हा भगवान शिव म्हणाले, तिन्ही जगाचा स्वामी आणि भक्तांच्या दुःखाचा नाश करणाऱ्या भगवान विष्णूंकडे जा, तेच तुमचे दुःख दूर करू शकतात. भगवान शंकराचे असे शब्द ऐकून सर्व देव क्षीरसागरापर्यंत पोहोचले. श्री विष्णू निद्रा अवस्थेत असलेले पाहून सर्व देवतांनी त्यांचे स्मरण केले. देवांचे रक्षण करते मधुसूदन, तुम्हाला नमस्कार. आमचे रक्षण करा, असुरांच्या भीतीने आम्ही तुमच्याकडे आश्रयाला आलो आहे. राक्षसांनी आमच्यावर विजय मिळवला आणि स्वर्गातून आम्हाला नष्ट करण्याचे ठरवले आहे. आम्ही सर्व देव इकडे तिकडे धावत आहोत. आम्हा सर्वांचे त्या राक्षसापासून रक्षण करा. इंद्रदेवाचे शब्द ऐकून भगवान विष्णू म्हणू लागले, हे इंद्र, तो मायावी राक्षस कोण आहे, ज्याने सर्व देवांवर विजय मिळवला आहे? त्याचे नाव काय आहे? त्याच्याकडे किती शक्ती आहे आणि तो कोणाच्या स्वरक्षणाखाली आहे आणि त्याचे स्थान कोठे आहे, हे सर्व सांग. भगवंताचे असे शब्द ऐकून इंद्र म्हणाला, भगवान, प्राचीन काळी नंदी जंग नावाचा एक राक्षस होता. त्याला मूर नावाचा एक अतिशय शूर मुलगा होता. त्याचे चंद्रावती नावाचे नगर आहे. त्याने सर्व देवांना स्वर्गातून हाकलून दिले आणि त्या ठिकाणी आपला अधिकार स्थापित केला आहे. त्याने इंद्र, अग्नी, वरुण, यम, वायू, ईश, चंद्र, नैऋत इत्यादींचे स्थान घेतले आहे. हे शब्द ऐकून विष्णू म्हणाले, मी लवकरच त्याचा वध करीन. तुम्ही सर्व चंद्रावती नगरी जा. असे म्हणत प्रभूसह सर्व देव चंद्रावती नगरीच्या दिशेने निघाले. त्यावेळी मूर राक्षस आपल्या सैन्यासह रणांगणात गर्जना करत होता. त्याची भयंकर गर्जना ऐकून सर्व देव भयभीत होऊन सर्व दिशांना पळू लागले. जेव्हा श्री विष्णू स्वतः रणांगणात आले तेव्हा असुरही शस्त्रे आणि चिलखत घेऊन त्यांच्याकडे धावले. श्री विष्णूंनी बाणांनी वार केले. अनेक राक्षस मारले गेले, परंतु मूर राक्षस जिवंत राहिला. त्याचे शरीर छिन्न विछिन्न झाले होते, परंतु तो लढत राहिला. त्याचे युद्ध 10,000 वर्ष चालू राहिले, परंतु मूरचा पराभव झाला नाही. थकून भगवान बद्री का श्रमाला गेले. हेमवती नावाची एक सुंदर गुहा होती. भगवान विसाव्यासाठी आत गेले. ही गुहा 12 योजना लांब असून तिला एकच दरवाजा होता. भगवान विष्णू योग निद्राचा अधीन झाले. मूर देखील मागे गेला आणि भगवंतांना झोपलेले पाहून त्यांना मारण्यास तयार झाला. तेव्हा भगवंताच्या शरीरातून एक तेजस्वी देवी प्रकट झाली. देवीने मूर राक्षसाला आव्हान दिले, त्याच्याशी युद्ध केले आणि त्याचा अंत केला. जेव्हा श्रीहरी योग निद्राच्या कुशीतून जागे झाले तेव्हा सर्व काही जाणून घेतल्यावर त्यांनी देवीला सांगितले की तुझा जन्म एकादशीच्या दिवशी झाला आहे, म्हणून तुझी उत्पन्ना एकादशी या नावाने पूजा केली जाईल आणि हीच उत्पत्ती एकादशी नावाने प्रसन्न झाली, प्रलखित झाली आणि आपण तिला उत्पत्ती एकादशी म्हणून पूजतो, तिचा व्रत करतो, तिची पूजा करतो. हीच उत्पत्ती एकादशी यावर्षी 15 नोव्हेंबरला आहे. म्हणून प्रत्येक स्वामी भक्तांनी, प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यांनी उत्पत्ती एकादशीचे व्रत करायचे आहे. हे व्रत सकाळी सुरू होते, रात्री सुद्धा हे व्रत असते आणि दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडले जाते. आपण या दिवशी व्रत असेल नसेल, उपवास असेल नसेल, तरी आपण या दिवशी भात, तांदूळ घरात शिजवायचा नसतो. मित्रांनो, व्रत केल्यानंतर तुम्ही फलाहार करू शकतात, रात्री फराळ करू शकतात आणि दुसऱ्या दिवशी नैवेद्य दाखवू शकतात. या दिवशी विष्णू भगवानांची पूजा अर्चना करावी, विष्णू भगवानाची आराधना करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. भगवान प्रसन्न होतात, सर्व अडचणींचा नाश करतात आणि आपल्या मनोकामना, आपल्या अडचणी, आपल्या दुःख दूर करतात. मित्रांनो, विष्णू भगवानांना प्रसन्न करायचे असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपल्या देवघराच्या समोर बसून नक्की करावा. देवाला दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना पिवळ्या रंगाची मिठाई दाखवावी. विष्णू भगवान प्रसन्न झाले तर त्या घरावर लक्ष्मीचा आशीर्वाद होतो अशी मान्यता आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आवडली असेल तर 15 नोव्हेंबरच्या आधी हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्दिष्ट होता की 15 नोव्हेंबरच्या आधी सगळ्यांना माहिती मिळावी आणि सगळ्यांनी
म्हणजे सगळ्यांनी म्हणजे कोणी, ज्यांच्यात शक्ती आहे, जे करू शकतात, त्यांनी 15 नोव्हेंबरचे उत्पत्ती एकादशीचे हे व्रत करावे. मित्रांनो, जे आजारी आहेत, ज्यांना जमत नाही, ज्यांचे वय झाले आहे किंवा ज्यांना काही त्रास आहे, ज्यांना गोळ्या औषधं सुरू आहेत, त्यांनी उपवास म्हणजे हे व्रत नाही केले तरी चालेल. फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा त्यांनी जप करावा. ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.